नमस्कार, मी दीपाली चौधरी. विधिलिखित भाग 12. रुपेश का कॉल आला? तो बाहेर जाऊन बोलतो. किती वेळ सांगितलं आहे, बाहेर असलो की कॉल करता जाऊ नको. रुपेश म्हणतो. सॉरी बॉस, काम तसं होतं म्हणून कॉल करावा लागला. पक्या म्हणतो. बरं बोल, काय काम आहे? रुपेश म्हणतो. आपल्याला मालाचं ऑर्डर आली आहे, त्याचं काय करायचं? खूप मोठे लोक आहे. पक्या म्हणतो. बोलून घे, आपलं काम चांगलं झालं पाहिजे. करून टाक ऑर्डर, नंतर मी कॉल करतो. काही काम असेल तर मॅसेज कर. रुपेश म्हणतो. ओके बॉस. पक्या म्हणतो. कॉल कट करतो. रुपेश आजूबाजूला बघतो. कोणी मला बोलताना ऐकलं नाही ना? कीर्ती येते, तिने काही ऐकलं नसतं. रुपेशला भो करते. रुपेश खूप घाबरतो. त्याच्या विचारात असतो ना, तुला काही समजतं का? मला हार्ट अटॅक आला असता. रुपेश म्हणतो. काही पण काय बोलतो? एवढं काय विचार करत होता की मी भो केलं तर घाबरला? कोणाचा कॉल होता? कीर्ती म्हणते. ऑफिसमधून होता. रुपेश म्हणतो. ओके, मी आलेच. कीर्ती म्हणते. काय पोरगी आहे, किती घाबरवलं? रुपेश म्हणतो. राहुल रियासोबत बोलत होता. तुला काय वाटतं, वहिनीने कॉफी शॉप ओपन करायला पाहिजे का? राहुल म्हणतो. नव्या खूप छान कॉफी करते, खरंच ओपन करायला पाहिजे. पण ती आता इंडियामध्ये आहे. तिचा ॲक्सिडेंट केला होता का की घडवून आणला होता, हे आधी शोधा. मला वाटतं शॉप असावं. तिचं एकटीचं नको. सार्थकला बोल हॉटेल सुरू करायला. कीर्ती पण त्यामध्ये येईल. ती हॉटेल मॅनेजमेंट करत आहे ना. सार्थकला कीर्तीची मदत होईल. तुम्ही आहे ना, काही मदत लागली तर त्यांच्याजवळ कोणी ना कोणी असायचं. रिया म्हणते. हो, आधी का लक्षात आलं नाही तिला मदत करायला? माझा मित्र पण आहे. सार्थकसोबत बोलून घेतो. राहुल म्हणतो. बोलून घे. तिला घरी बसायची सवय नाही आहे, तिला काम करायची सवय आहे. घरी नको बसायला. तिच्या डोक्यात विचार येतील. काय झालं असेल, कसं झालं, त्यापेक्षा कामात असली की तिला काही जास्त आठवण येणार नाही. रिया म्हणते. तुझं बरोबर आहे. सार्थकसोबत बोललंच पाहिजे. वहिनीला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. साऊची पण बडबड बंद होत नाही. खूप बोलत असते. आम्ही खूप मस्ती करतो. तू येणार होती ना? कधी येते? अंकलला पण घेऊन ये. बरेच दिवस झाले आले नाही. राहुल म्हणतो. मी आले की घेऊन येईल. ऑफिसमध्ये खूप काम असतं, त्यांना सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. रिया म्हणते. तू ये ना, त्यांना मदत कर ना, त्यांना तेवढा आराम मिळेल. आता वय पण होत चाललं आहे. राहुल म्हणतो. मला पण यायचं आहे. तुला सांगायचं नाही आहे, आता मला तुझ्यापासून नाही राहायचं आहे. डॅडला पण मदत करायची आहे. रिया मनात बोलत असते. तू लवकर ये, मला माझ्या मनातलं तुला सांगायचं आहे. राहुल मनात म्हणतो. दोघं थोडा वेळ बोलतात. कॉल कट करतात. आई, मी कॉपी करू का? नव्या विचारते. हो मम्मा, कॉपी कर. मी राहुल अंकलला बोलून आणते. त्यांना रिया माऊचा कॉल आला होता. साऊ म्हणते. योगिता विचार करत असतात. काय करू? हो म्हणू का? त्या सार्थककडे बघतात. सार्थक डोळ्यांनीच सांगतो करू दे. हो कर, शालू आहे, ती सामान काढून देईल. योगिता म्हणतात. नव्या आनंदी होते. ती किचनमध्ये जाते. तिला किती आनंद झाला. काम करायची खूप आवड आहे. सार्थक तिला काम करू दे. काहीतरी आयडिया असेल ना, राहुलला विचार, त्याच्या डोक्यात पण असतं. योगिता म्हणतात. तिला जास्त प्रश्न पडणार नाही. तिला कसला त्रास होणार नाही. एक गाडी तिच्यासाठी राहू दे. एक अशी मुलगी बघ, तिच्यासोबत राहील. मला असं वाटतं तू हुशार आहे. सगळीकडे बघत जायचं, तुला सगळं समजतं. शारदा मावशी म्हणतात. माझी म्हातारी कधीच माझ्या बाजूने नसते. सार्थकला कसली आयडिया देत आहे. डोकं खूपच चालतं. मी नव्याला भेटायचं कसं हा विचार करत आहे. म्हातारी तिच्यासोबत मुलीला पाठवत आहे. रुपेश म्हणतो. कीर्ती पण येते, त्यांच्यासोबत गप्पा मारते. नव्या किचनमध्ये जाते. शालूताई, मला कॉपीचं सामान काढून द्या ना. नव्या म्हणते. वहिनी, मी करते ना, मला सांगा किती कॉपी करायची आहे. तुम्ही का करत आहे? शालू म्हणतात. शालूताई, मला करायची आहे. आईला विचारलं आहे त्यांचं बोलल्यावर, म्हणून तेव्हा मी आले आहे. नव्या म्हणते. शालूताई काही बोलत नाही, सामान काढून देतात. नव्या कॉपी करायला घेते. अंकल चला ना, मॉम कॉपी बनवत आहे. तुम्हाला पण
बोलवलं आहे, साऊ म्हणते. राहुलला खेचत घेऊन जाते. तो जातो. राहुलला पण खूप छान वाटतं. साऊ खूप गोड आहे, क्यूट आहे. साऊ राहुलला घेऊन आली. राहुल, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. नव्या कॉपी घेऊन आली. आपण स्टडी रूममध्ये जाऊ. बोलायचं आहे, सार्थक म्हणतो. मला पण बोलायचं आहे. डोक्यात मस्त आयडिया आली आहे. तुला सांगायचं आहे, राहुल म्हणतो. रुपेश विचार करत असतो. काय आयडिया असेल? कशाबद्दल बोलत असतील? माझ्याबद्दल नसेल ना? मला लक्ष ठेवावं लागेल. रुपेश म्हणतो, चोराच्या मनात चांदणं. नव्या आणि कीर्ती कॉपी घेऊन येतात. नव्या सगळ्यांना देते. वाट बघते त्यांना कॉपी आवडली का. रुपेशला सांगायची घाई. गरम गरम कॉफी पितो. नव्या, खूप छान कॉफी झाली आहे. कडक मस्त कॉफी आहे. तिला आधी सांगायचं होतं. गरम कॉफी पिली, चांगलंच तोंड भाजलं होतं. पण कोणाला सांगेल पाणी पिलं. उगाच शहानिगा मारायची असते. चांगलं तोंड भाजलं असणार, राहुल म्हणतो. सार्थक फक्त गालातल्या गालात हसतो. साऊने पण राहुलचं बोलणं ऐकलं होतं. ती काही बोलणार की राहुलने तिच्या तोंडावर हात ठेवला. साऊ, तुला एक गोष्ट सांगतो, तुला खूप आवडेल. राहुल साऊला घेऊन जातो. सार्थक काही बोलत नाही. कॉफीचा मग घेऊन स्टडी रूममध्ये जातो. नव्या त्याच्या सांगायची वाट बघत होती. तो काही बोलत नाही. तिला वाटत होतं तो काहीतरी बोलेल. नव्याचा चेहरा छोटासा केला. सार्थक मुद्दाम नाही सांगत. नव्या त्याच्या विचारायला येईल. कॉफी कशी झाली असं सार्थकला वाटत होतं. नव्या, तू पण घे ना. खूप छान कॉफी बनवली आहे. मला आता रोज तूच कॉफी बनवून द्यायची. मला तर खूप आवडली, योगिता म्हणतात. माझ्याकडून तुला ही माळ. खूप छान कॉफी केली आहे. तिची चव जिभेवर रेंगाळत आहे, शारदा मावशी म्हणतात. नव्या विचार करत होती, घेऊ की नको. योगिताने तिच्या हातातला हात लावला. डोळ्यांनी सांगितलं घे. तेव्हा नव्याने घेतली. सार्थक कडून घालून घे, शारदा मावशी म्हणतात. नव्याला लाजल्यासारखं होतं. रुपेशला राग येतो. सारखं सार्थक सार्थक करत असतात. राहुल साऊला नव्याजवळ सोडते. तो सार्थकजवळ स्टडी रूममध्ये जातो. सार्थकला समजलं राहुल आला. राहुल, दरवाजा बंद करून घे. राहुल दरवाजा बंद करून घेतो. बोल, काय सुचलं आहे? हा रुपेश का आला आहे? तो नव्या वहिनीकडे कसा बघत आहे? असं वाटतं त्याचे डोळे काढावे, त्याच्यासोबत गोट्या खेळाव्या, राहुल म्हणतो. त्याचं मी बघेल. नव्याची काळजी आहे. तिला शॉप ओपन करायचं आहे. मला नाही वाटत तिने बाहेर जावं. तिला काही झालं तर आत्ता मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आत्ता साऊ पण आहे. मला तिची पण काळजी आहे. 2 दिवसांनी स्कूल सुरू होईल. तिच्यासाठी चांगला बॉडीगार्ड बघ, विश्वासातला. आपल्याला काळजी राहणार नाही. रुपेश का आला आहे ते शोधायला पाहिजे. माणसं कामाला लाव. लवकर समजलं पाहिजे. तो नव्याच्या मागावर आहे, ते मला समजलं आहे. तो प्रेम करतो, ते पण समजलं. नव्याला तो आवडत नाही. त्याचं काय करायचं? नव्या घाबरते. तो बोलला तेव्हा माझ्या मागे गेली होती. नव्याने त्याच्याकडे बघितलं पण नाही. मला तर तिची खूप काळजी वाटते, सार्थक म्हणतो. आपण हॉटेल काढायची का? माझा मित्र आहे, त्याच्या सोबत बोलून घेतो. कीर्तीला वहिनीसोबत राहू देऊ. तिने हॉटेल मॅनेजमेंट करत आहे ना. एक मुलगी बॉडीगार्ड ठेवू. काळजी राहणार नाही. वहिनीला घरी पण नको ठेवू. तिच्या डोक्यात विचार येत राहणार. त्याने तिला त्रास होईल. कामात राहिली, सगळं विसरेल. आपण तिला जुन्या जागेवर पण घेऊन जात जाऊ. तिला आठवायला पण मदत होईल. तुझं काय मत आहे? 2-3 दिवसांमध्ये रिया पण येत आहे, राहुल आनंदी होत म्हणतो. सार्थक विचार करत असतो. सार्थक काय विचार करत आहे? राहुल म्हणतो. मोनाला बोलवायचे का? ती आली की काही टेन्शन राहणार नाही, सार्थक म्हणतो. सार्थक, पण ती येईल का? आपलं काम करेल का? कशावरून तुला वाटतं आहे? राहुल म्हणतो. बोलवून बघू. यायला पाहिजे. आपलं काम सोपं होईल. सगळीकडे लक्ष द्यावं लागणार नाही, सार्थक म्हणतो. बघू आता मोना येते का? कोण आहे? सार्थकने नव्याला अजून सांगितलं नाही. कॉफी कशी झाली आहे? बघू कसा सांगतो की नव्या विचारते. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि पुढचा भाग ऐकायचा असेल, वाचायचा असेल तर सबस्क्राईब करा. सपोर्ट करत राहा, शेअर करत राहा. थँक्यू.